टेस्टी फूड बाय मीनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप 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 स्वागत करते। आणि दिवस उन्हाळ्याचे सुरू आहेत, कैरीचा सीझन सुरू आहे, तर कैरीचा कुठला ना कुठला पदार्थ आपल्या जेवणात रोज असतोच आणि कैरी सगळ्यांना आवडते। तर उन्हाळ्यात अतिशय आवडीची असणारी ही आंबट अशी कैरी, त्याचाच एक पदार्थ बनवणार आहोत आपण, ती म्हणजे आंबा डाळ। तर अतिशय छान ही चवीला लागते आणि खूप मस्त चटणीचा एक प्रकार आपल्याकडे होऊ शकतो हा, तर तो नक्की करून बघा। यासाठी मी एक कैरी घेतलेली आहे, ती पूर्ण सोलून घेतलेली आहे आणि आता त्याच्या आपण करतोय फोडी। तर खूप छान लागतो, अगदी सोपा आहे, झटपट बनतो सुद्धा आणि आपल्या जे पान वाढतो जेवणाचं त्याच्या डाव्या बाजूला ही जर चटणी आपण वाढली किंवा ही आंबा डाळ जर वाढली तर ताटाची शोभा तर वाढेलच, पण आपल्या जेवणाची जी चव वाढणार आहे ती तर काही औरच असते। तर नक्की करून पहा तुम्ही। तर यासाठी आपल्याला लागणार आहे ती म्हणजे डाळ। तर ती हरभऱ्याची डाळ आपण भिजत घातली होती, 3 ते 4 तास भिजत घातल्यावर छान नरम होऊन जाते आपली डाळ। जर का आपल्याला दुपारच्या जेवणात ही आंबा डाळ करायची असली तर मग आपण सकाळी उठल्याबरोबर ही डाळ भिजत घातली तर छान भिजून जाते, मस्त भिजून घेतलेली आपण ही, आणि 1 वाटी घेतलेली आहे। तर 1 वाटी भिजलेली डाळ आहे ही। 3 ते 4 आपण ह्यात लसूणच्या पाकळ्या टाकल्या, 1 छोटा तुकडा आल्याचा टाकलाय, 1 हिरवी मिरची आपण यात घालणार आहोत। तर हिरवी मिरची जशी तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि कमी आवडत असेल तर कमी घालू शकता। आणि जी आपण कैरी बारीक करून घेतली होती ती सुद्धा घातलेली आहे आणि अशा प्रकारे वाटून घेतलाय। आता यात 2 प्रकार होऊ शकतात। कैरी आपण मागून सुद्धा वाटू शकतो, म्हणजे कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे आणि नंतर ती मिक्स करायची आहे। दोन्ही प्रकारे केले तरीही चव उत्तम लागते, भारी लागते। तुम्ही एकतर डाळीत वाटून घ्या किंवा डाळ आधी वाटून घ्या आणि किसलेली कैरी नंतर त्यात मिक्स करा हळूहळू, तर दोन्ही प्रकार उत्तम लागतात। दोन्ही प्रकारे करून बघा। एकतर डाळीसोबत कैरी वाटा किंवा कैरी किसून घ्या साल काढून आणि नंतर टाका। तर असं वाटण आपण वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण करतोय ती म्हणजे फोडणीची तयारी। तर फोडणीसाठी अगदी थोडंसं तेल ठेवायचं आहे, खूप जास्त तेल घालायचं नाही आहे। आणि ते यासाठी की तेलकट कुठे लागायला नको, थोडंसं मोहरी आणि जिरं आपण टाकणार आहोत यात, आणि त्यानंतर आपण थोडेसे 5 ते 6 आपण कढीपत्त्याचे पानं घालणार आहोत। आणि ही आंबा डाळ खूपच उत्तम लागते, तुम्ही करून बघाल नक्की नक्की। आणि थोडासा घालायचा आहे हिंग, हिंग घातल्यामुळे एक चव छान लागते या डाळीची आणि पचण्यात सुद्धा हलकी होते, कारण हरभऱ्याची डाळ आपण खातोय तर ती पचनाला जड जाऊ शकते। आणि थोडीशी घालायची आहे हळद, यामुळे आपली जी चटणी आहे, डाळ आहे, त्या डाळीला रंग छान येतो। आणि आता ही जी फोडणी आहे ही आपण यावर ओततोय आणि छान ओतून मिक्स करून घ्यायची। आणि ही जी आपली आंबा डाळ आहे ही जवळपास रेडी झालेली आहे, पण एक गोष्ट राहिली आहे, कोणती ती सांगा? मीठ राहिलंय यात घालायचं। आता मीठ शेवटी आपण यासाठी घालतोय की जेव्हा आपण जेवणासाठी ही डाळ वाढू तेव्हा जरी घातलं तरी चालेल, काही हरकत नाही। कारण मीठ घातल्यानंतर थोडं पाणी सुटायला होतं कैरी आणि मिठाने, तर खूप जास्त पाणी याला न सुटावं म्हणून थोडं मागून आपण यात मीठ घालतोय। तर जेव्हा वाढायला घ्याल तेव्हा जरी घातलं तरी चालतंय। आणि आता थोडंसं चवीपुरतं यात आपण मीठ घालून घेणार आहोत। कैरी भरपूर घालायची आहे, म्हणजे तो आंबटपणा आणि तिखटपणा सगळं अगदी बॅलन्स असलं तरच ही आंबा डाळ छान लागते चवीला। आणि आंबट, थोडीशी तिखट, थोडंसं अशी चव याची उत्तम लागते। तर आपण 1 कैरी संपूर्ण घेतली आहे 1 वाटी डाळीसाठी, तर तेवढी कैरी आपल्याला लागणार आहे, त्यामुळे चव अतिशय उत्तम लागते। तर व्यवस्थित मिक्स केली आहे आणि आपली रेडी झाली आहे आंबा डाळ।